पुण्यामधील हे बुद्ध विहार बघितल्यापासून इतकं वाईट वाटते की अक्षरशः डोळ्यातून पाणी येत। विचार करा, ज्यांनी कधी हातात शस्त्र उचललं नाही, ज्यांनी कधी कर्मकांड सांगितले नाही, त्यांनी फक्त जगाला शांततेचा आणि प्रेमाचा मार्ग दाखवला। मग आज त्यांच्याच या विहाराची अशी अवस्था का? हे काम असं अर्धवट का राहिले? जेव्हा जेव्हा तथागत बुद्धांच्या वास्तू किंवा गोष्टी समोर येतात तेव्हाच असं का होतं? प्रत्येक वेळी हाच संघर्ष का पाहावा लागतो? इतिहास साक्ष आहे, सम्राट अशोकांनी त्या काळी भव्य बुद्ध स्तूप आणि विहार बांधले, म्हणूनच आज बुद्ध धम्म या भारतात टिकून आहे। पण जर आपण आज अशी बुद्ध विहारांची कामं अर्धवट सोडली तर आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत बुद्धांचे ते महान विचार कसे पोहोचणार? मी खूप प्रयत्न केले, पण या विहाराचं काम नेमकं कोणत्या कारणामुळे रखडले हे समजू शकलं नाही। पण मित्रांनो, आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूया, जेणेकरून हा आवाज योग्य लोकांपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि हे काम पुन्हा सुरू होईल। या विहाराचं लोकेशन मी व्हिडिओच्या एंडला दिले। जर तुमच्याकडे या विहाराबद्दल किंवा हे काम थांबण्यामागच्या कारणाबद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। जय भीम, नमो बुद्धाय।